मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अंबाजोगाई या ठिकाणी हत्तीखाना पाहण्यासाठी. आणि हत्तीखाना पाहिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी खूप काही स्टोऱ्या पाहायला मिळाल्या. त्याच्यातील मुख्य अशी एक स्टोरी होती की या ठिकाणी जोगाई देवीचं म्हणजेच योगेश्वरी देवीचं आणि जे आपले स्वामी प्रभू वैद्यनाथ आहेत त्यांचं लग्न होणार होतं, परंतु ते लग्न न झाल्यामुळं म्हणजे मुहूर्त जो होता तो टळल्यामुळं या ठिकाणी जे वराड आलेलं होतं हे वराड पूर्णपणे दगडामध्ये रूपांतरित झालं. अशा पद्धतीची एक आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते हत्तीखान्याबाबतीत. दुसरी एक आख्यायिका आहे की या ठिकाणी चालुक्य काळातील राजा आहेत, त्यांनी ह्या लेण्या त्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या आहेत. आणि हे जे नंदी वगैरे आहेत हे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं एकाच दगडावर बांधलेला हा संपूर्ण सभामंडप आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला मोडतोड केलेली का होईना पण काही दृश्य पाहायला मिळतात जे की अशा पद्धतीनं आहेत. तर लोकांना जो वारसा आहे तो आपल्या व्यवस्थित पद्धतीनं जपता येत नाही. तर या ठिकाणी थोडीशी घाण वगैरे केलेली आहे, पण हा संपूर्ण सुंदर पद्धतीचा वारसा आपल्या अंबाजोगाई जे की बीड जिल्ह्यामध्ये आहे एक तालुका, या तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जर कधी तुम्ही योगेश्वरी मातेचं मंदिराचं दर्शन घेतलं असेल तर त्याच्या खूप जवळच्या साईडलाच आपल्याला या ठिकाणी हे सुंदर पद्धतीचं दगडावर कोरलेलं दृश्य पाहायला मिळतं. तर नक्कीच या ठिकाणी हा येतो ना, लगेच यायचं आहे का? बरं. तर मित्रांनो, आपल्या मित्रांनी आपल्याला बोलवलेलं आहे, तर 2 मिनिटात आपल्याला तिथं जायला लागेल. हत्तीवर सुद्धा एकदम सुंदर पद्धतीचं नक्षीकाम दिसतंय. त्यानंतर ही गुहा आहे आणि या गुहेवर सुद्धा थोडंसं कलर वगैरे लावलेला आहे. बहुतेक देवदेवतांचं जे काही आपल्या इकडं चालतं त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.